मास्टर नाटक करण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला. उत्तर मिळणार आहे. किरीट सोमय्या नाही, महाराष्ट्राची जनता देणार आहे. उत्तर तर सुप्रीम कोर्टाने दिलं, मुंबई उच्च न्यायालयाने दिलं. एका पाठोपाठ एक उद्धव ठाकरे सरकारचा गालावर एवढे तमाचे. ठाकरे साहेबांचा गाल एवढा लाल झालाय, काल तो दिसत होता, कळत होत. असली आणि नकली दोनों उत्तर मिलेगा, जवाब भी मिलेगा, करारा जवाब देंगे. और असली क्या है, नकली क्या है, मतलब हिंदुत्व असो कि उद्धव ठाकरे सरकारचा घोटाळ्यांचा विषय असो. उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत होती का उत्तर द्यायची? काल संध्याकाळी मी गोल देवळ मंदिर नलबदार काळबादेवी गिरगावचा जवळ शेकडो वर्ष जुनं मंदिर, आजपर्यंत इतिहासात तिथे आरती घंटारोप बंद नव्हता झाला. 1992-93 दाऊद गँग बॉम्बस्फोट दंगलीत ते मंदिराची आरती घंटानाद खंडित झाला होता. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने सुरू केला होता. तो 30 वर्षानंतर बंद केला. ते हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेने. गेल्या आठवड्यात जो हनुमान चालीसाचा वरून जो उद्धव ठाकरे सरकारने विवाद उभा केला, हनुमान चालीसावर प्रतिबंध, हनुमान चालीसाचा पठण करणाऱ्याला राजद्रोह जेलमध्ये टाकणं. तर उद्धव ठाकरे यांनी गोल देवलचा घंटा काढून घेतले. 2 दिवस ते घंटा पोलीस घेऊन गेली. घंटानाद बंद होता. घंटानाद शिवाय आरती करावी लागली. काल जाऊन किरीट सोमय्यांनी घंटानाद करून तिथे आरती केली. उद्धव ठाकरे साहेब, तुमचं हिंदुत्व किती नकली आहे ना, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. तुम्ही आजानच्या मागे गणेशोत्सवला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 4:45 वाजता 5,000 खरा खोट्या नकली त्या मशिदीवर इल्लीगली जे आदान व्हायचे ना, बंद झाली की नाही, आणि त्या आदान बंद झाले म्हणून उद्धव ठाकरे यांची बोबडी आहे ना, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्याची बोबडी बंद झाली. एवढा मुस्लिम लागून चालन. त्या अदान बंद केले म्हणून साईबाबाची आरती बंद झाली. मग गणेशोत्सव तुम्हीच बंद केला ना. त्यावेळी लाऊडस्पीकर हे लाऊड नाहीये. म्हणून गोल देवलची आरती बंद करणारे हे हिरवे वस्त्रधारी, मुस्लिमांसाठी सोनिया माताकडे लोटांगण घालणारे, यांचं हिंदुत्व किती नकली आहे ना, ते जनतेला कळलं आहे. केचपवर नंतर येतो. ठाकरे साहेब, असली काय आहे ना नकली काय आहे जरा सांगाल आपण. आपली पत्नी रश्मी उद्धव ठाकरे कोणती असली आणि कोणती नकली सांगा जरा महाराष्ट्राच्या जनतेला. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 23/5/2019 एक पत्र लिहिलंय महाराष्ट्र सरकारला, आणि दुसरं पत्र लिहिलंय 2 फेब्रुवारी 2021 यातना आमच्या रश्मी वहिनी कोणता असली आहे कोणता नकली आहे उद्धव ठाकरेच सांगू शकणार, त्यांचे पतीच सांगू शकतात. असली क्या है नकली क्या है. 2019च्या पत्रामध्ये रश्मी उद्धव ठाकरेंनी लिहिलं आहे की अलिबागचा कोर्लईवर माझे 19 बंगलो आहेत. 2014 एप्रिल मध्ये मी अन्वय नाईक कडून विकत घेतले. तेव्हापासून हे बंगलो आहेत. माझ्या नावावर बंगलो करा. हे रश्मी उद्धव ठाकरे यांनी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्या सरकारला लिहिलं. मी पैसे दिले. 2020 मध्ये रश्मी उद्धव ठाकरेंनी या 19 बंगल्याची
प्रॉपर्टी टॅक्स भरला. 1 एप्रिल 2009 पासून या 19 बंगल्यावर प्रॉपर्टी टॅक्स भरला गेला. 31 मार्च 2021 पर्यंत या रश्मी ठाकरे असली आहेत की या रश्मी ठाकरे असली आहे. हे 2021 रश्मी उद्धव ठाकरेचं पत्र. त्यात रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याकडे 19 बंगले नव्हते, केव्हाच नव्हते. एप्रिल 2014 मध्ये आम्ही जागा घेतली त्यावेळी पण हे बंगलो नव्हते. मग उद्धव ठाकरे साहेब असली कोणती नकली कोणती, जरा एकदा हिम्मत असेल तर स्पष्टता करा ना. तिथं माईकवर एवढं बोंबलतात, इतरांची नावं ठेवतात, पण तुमच्या पत्नी कोणत्या रश्मी ठाकरे खोट्या आहेत? खोट्या रश्मी उद्धव ठाकरे आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत? लबाडी कोण करतोय? रश्मी वहिनी लबाडी करू शकत नाही, पण त्यांचे पती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लबाडी करतायत. लबाडी. म्हणून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आतली नकली महाराष्ट्राच्या जनतेला शिकवायचं धाडस करू नये. कॅचअप असली आहे की उद्धव ठाकरे पोलिसांनी किरीट सोमय्यावर हल्ला झाला, त्यात शिवसेनेचे पूर्व महापौर महाडेश्वरला जेलमध्ये टाकलं, ते नकली आहे. तुम्ही नकली नाटक केलं होतं महाडेश्वरला जेलमध्ये टाकायचं. आरोप आहे की किरीट सोमय्यावर हल्ला केला, किरीट सोमय्याची गाडी फोडली. असली काय आहे उद्धव ठाकरे सांगा ना. किरीट सोमय्याच्या गाडीवर हल्ला झाला, लाट्या काठ्या दगड काटा फुटल्या, जखम मामुली इथे जखम झाली, पण तो कात इथे गेली असते ते किरीट सोमय्याचा डोळा फुटला असता. हे तुमचा पोलिसांचा पंचनामा आहे, बांद्रा पोलिसांचा. तो असली आहे की उद्धव ठाकरे यांच्या कॅचअप असली आहे? असली काय आहे? ठाकरे सरकारचे किती नेते वर कारवाई सुरू आहेत मला सांगा. अनिल परब वर कारवाई सुरू आहे की नाही? बेनामी संपत्ती, इन्कम टॅक्स, अंडर व्हॅल्युएशन, बेकायदेशीर सोड यातली आहे का? अनिल परबचा सचिन वाझे, बजरंग खरमाटे किती कोटीची प्रॉपर्टी गोळा केली आहे बेनामी, असली हे आहे? प्रताप सरनाईकची 35 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली कोर्टाने, पण राहत मदत नाही केली, दिलासा नाही दिला, असली काय आहे? बोला बोला. भावना गवळीने 100 कोटीचा घोटाळा केला, तिच्या पार्टनरला जेलमध्ये टाकला, भावना गवळीवर 4 समन्स आले, असली काय आहे सांगा. अनिल देशमुख 6 महिने जेलमध्ये आहेत. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दाद नाही दिली, असली काय आहे? ओ तुमचा ढोंगीपणा. दाऊद भाजप, ओ दाऊदचा जो असिस्टंट आहे, दाऊदचा एजंट आहे नवाब मलिक, तो पकडला गेला, टेरर फंडिंग मध्ये सिद्ध झालं. तुमच्या सरकारला, तुमचा मंत्रीला हायकोर्ट सुप्रीम कोर्टनी मदत नाही केली, तो नवाब मलिक जेलमध्ये आहे आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलाय. असली काय आहे आणि नकली काय आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी गोलदेवलची आरती घंटानाद चालू केला आणि उद्धव ठाकरे यांनी बंद केला. बाळासाहेब ठाकरे असली होते आणि उद्धव ठाकरे नकली आहे. असली काय नाही नकली काय आहे? आनंद अडसूळने 980 कोटी रुपये सिटी बँकेचे लंपास केले. तुम्ही काय केलं आतापर्यंत? तुमच्या अनेक नेते मंत्री आज या तर जेलमध्ये आहे, या तर बेलवर आहे, या तर हॉस्पिटलमध्ये, या कोर्टाच्या फेऱ्या मारतायत. असली ही गोष्ट आहे ना की तुमचे मेहुणे श्रीधर पाटणकरची 6.5 कोटीची संपत्ती जप्त झाली, मनी लॉन्ड्रिंग.
ठाकरे सरकारवरून आता ठाकरे परिवाराच्या प्रत्येक सदस्य उद्धव ठाकरे साहेब हिम्मत असेल तर किरीट सोमय्याचा आकडा खोटा करून दाखवा. हिम्मत असेल तर लबाड मुख्यमंत्री साहेब, ही लबाडी बंद करा. आता सांगा, आदित्य ठाकरेंनी कोमोस्टॉक मध्ये नंदकिशोर चतुर्वेदी कडून 7 कोटीचे हवाला एंट्री घेतली आहे की नाही? हिम्मत असेल तर बोला ना. महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचा पाप आपली सरकार, आपला परिवार करत आहे. ते जर ठाकरेंनी पण मनी लॉन्ड्रिंग केलं, श्रीधर पटवर्धन श्रीजी होम शिवाजी पार्क वर कॅटरिंग कॉलेजच्या समोरचं मोठं बिल्डिंग कोणाचं आहे? मला वहिनीवर जास्त बोलायचं नाही, पण उद्धव ठाकरे साहेब सीएनआय रिसर्च पासून कोणाकोणाच्या किती हवाला एंट्री ठाकरे परिवाराकडे आले आहेत? हिम्मत असेल तर जनतेला सांगा. यशवंत जाधव 53 मोठ्या बिल्डिंग, 2500 वरून अधिक, 3,500-4 हजार गाळे, एका गाळ्याची पागडी आहे ना 30 लाख ते 1,30,00,000 आहे. आणि यशवंत जाधव म्हणतात माझ्याकडे 10% येतात, 90% बांद्राला जातात. तर त्यांच्या 53 असेल तर ठाकरे परिवाराचा किती असेल? मुंबईत असेल, लंडन मध्ये असेल, सिंगापूर मध्ये असेल, श्रीलंका मध्ये असेल, जिथे जिथे ठाकरे सरकारचा ज्या कोणाचा असेल, हिम्मत असेल तर ते आकडे ठेवा ना जनतेसमोर. बिमल अग्रवाल बुलेट प्रूफ जॅकेटचा कॉन्ट्रॅक्ट घोटाळा करणार, त्याच्याशी तुमचा पक्षाचा, तुमच्या सरकारचा संबंध काय आहे? आणि किशोरीताई पेडणेकर वो बोलताना, ताई चमचागिरी करताना जरा हे तर लक्षात ठेवा की तुमच्यावर केस दाखल झाली आहे. एचआरचे खोटे गाळे ढापले, कंपनी रजिस्टर करताना फॉल्स डॉक्युमेंट दिले. मी बाकी पवार साहेबांवाला हिशोब देत नाहीये. शरद पवार काय, अजित पवार काय, रोहित पवार काय, जय पवार काय, हसन मुश्रीफ काय, त्यांचा हिशोब देत नाही. म्हणून उद्धव ठाकरे साहेब 1 नंबरचे डरपोक आहे. दुसऱ्यांवर नाव ठेवतात, हिम्मत नाहीये एक पण घोटाळ्यावर काल बोलायची. एका घोटाळ्यावर स्पष्टता नाही केली, पण तो घोटाळे बाहेर काढणारा किरीट सोमय्यावर उद्धव ठाकरेचा माफिया सेना, लुटारू सेना आणि गुंडा सेनाने 3दा हमला केला. माझ्याकडे तर आरटीआय मध्ये पण रिप्लाय आला. वाशिम मध्ये हल्ला झाला, स्पष्ट आहे. शिवसेनेचे 72 लोक होते, शिवसेनेचे. हे पोलिसांचा FIR मध्ये आहेत. 72 मधून फक्त 8 लोकांना पकडले, 64 लोकांना आजपर्यंत अटक झाली नाही. पुण्यात किरीट सोमय्यावर हल्ला झाला, पुणे पोलिसांनी आरटीआय माहिती अधिकाराखाली उत्तर पाठवलं की 78 लोक होते, फक्त 14 लोकांची अटक झाली. बाकी 60ला पोलीस शोधत आहे असं लिहित आहेत. खार स्टेशनवर, पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड मध्ये हमला झाला. 75 शिवसेनेची गुंड होती. हे तुमचा खार पोलीस स्टेशन, बांद्रा पोलीस स्टेशनने लिहिलं आहे. फक्त 7 लोकांना अटक झाली. तर ठाकरे साहेब असली आणि नकली हे तर जनतेला माहित आहेत. तुमच्यात हिम्मत नाही आहे फक्त नौटंकी करून इश्यू डायव्हर्ट करण्याची. पण तुमचे जे 18 जे सरदार आहेत, माफिया सेनेचे सरदार, यांच्यावर कारवाई, इन्व्हेस्टिगेशन जारी आहे. अनेकांवर कारवाई झालेली आहे आणि बाकीच्यांवर पण होणार. धन्यवाद. सर, काल सभेमध्ये व्यंगावर झाली आहे, आपल्याला बोबडा म्हणण्यात आलाय. आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरतून टीका केली आहे. त्यांनी जर पाय ठेवला असता तर बाबरी खाली आली असती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कारण आहे ना, उद्धव ठाकरे तर डरपोक आहेत. भ्याड आहे, बायकोची बाजू घेतली नाही. बायकोच्या नावावर बंदूक ठेवून 19 बंगलोचा घोटाळा केला, पोराच्या नावावर एंट्र्यात घेतल्या. तर 1 नंबरचे डरपोक मुख्यमंत्री आहेत. हिम्मत नाही आहे. किरीट सोमय्याने जेवढे घोटाळे काढले, मांडले, आणि प्रत्येक घोटाळा कोर्टाने मान्य केला. तुम्ही ज्यांना ज्यांना चॅलेंज केलं मान्य केला. त्याच्यावर बोलायला गेले
तर यशवंत जाधवचा हिशोब देता देता त्यांची नाके नव येणार. म्हणून इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी, म्हणून मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतो की संजय राऊत जे बोलतायत ना, त्यांचा बोलवता धनी उद्धव ठाकरे आहेत, ते त्यांचे प्रवक्ते आहेत. पहा, संजय राऊतने आतापर्यंत किरीट तुम्हाला 12 प्रकारच्या शिव्या दिल्या. चुतियापासून भ म काय काय बोलले सगळं माहित आहे तुम्हाला, वेड्या काहीतरी. हे उद्धव ठाकरेच सांगायचंय ना, हे सिद्ध झालं ना काल. तर गुंड असतात, माफियाचा मराठीत अर्थ होतो गुंड. तर गुंड ज्यावेळी त्यांची चोरी लबाडी लूट पकडली गेली तर उत्तर देण्याची हिंमत नसते, म्हणून इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी. म्हणून या विषयावर मी बोलणारच नाही, बोललोच नाही आतापर्यंत. अरे जे बोलायचं ते बोला, पहले हिसाब दो, हिसाब तो देना पड़ेगा. महीने भर में किरीट सोमैया ठाकरे परिवार के सरकार के सभी घोटाले का हिसाब जनता के सामने रखेगा. किरीट जी, कालच्या सभेचा पूर्ण रोग हा जो होता तो भाजप होता आणि देवेंद्र फडणवीस होते, काही अंशी तुम्ही पण होता. संजय राऊत बोललेले होते की एक मिनिट चुकीच्या दिशेने भारतीय जनता पार्टीला तुम्ही पण घेऊ जाऊ शकणार नाही. रोख होता की त्यांचे घोटाळे लपवायचे, रोख होता बायकोच्या नावाने 19 बंगल्याचा घोटाळा जनतेच्या समोर आला तर तोंड कुठे लपवणार. रोख होता की बाळासाहेब ठाकरेंनी गोल देवलची आरती घंटानाद सुरू केला, तो उद्धव ठाकरेंनी बंद पाडला होता. तर तिथून वाचण्यासाठी त्यांनी असं तसं केला. आलं लक्षात? कालच्या सभेत संजय राऊत यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री या सभेला दारू उडा घेऊन आलेले आहेत. तुम्हाला काही दिसला का त्या संबंधित? मी पुन्हा सांगतो, हे सगळं संजय राऊतला उद्धव ठाकरे आणि त्यांनी अपॉइंट केलेला एक प्रोफेशनल जे ऍडव्हर्टाइजमेंट मीडिया एजेंसी असते त्यांनी सांगितलं होतं कि ये सब घोटाले का हिसाब देने जाओगे तो सीधा वहां से आपको तळोजा जेल में जाना पड़ेगा. तर भीती त्या तळोजा जेलची आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं करा, शिव्या द्या, जोरजोरात ओरडा, व्यंग लोकांचा वर करा, इश्यू डायव्हर्ट करणार. म्हणून मी सांगितलं उद्धव ठाकरेमध्ये हिंमत तर नाही आहे. जो पती मुख्यमंत्री पदासाठी असा आपल्या बायकोला बदनामी होत आहेत, पोराची बदनामी होत आहेत, एक अक्षर बोलत नाही, त्या डरपोक मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नशिबात आला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये काल लगे रहो मुन्नाबाई फार चर्चेत होता, याविषयी काय माहिती? मी पुन्हा एकदा सांगितलं, ते मुख्यमंत्र्यांना डायव्हर्ट करायचं आहे, माफिया सेनेला डायव्हर्ट करायचं आहे, आम्ही होऊ देणार नाही. हिसाब दो. सर, तुमच्या सुरक्षेच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. Z+ तुम्हाला सिक्युरिटी केंद्राने दिलेली आहे, पण ती Z+ सिक्युरिटी कुठेतरी तुमचं संरक्षण करण्यात कमी पडते असं त्यांनी काल नाही आता नाही म्हटलं. नो त्यांची गुंड सेना त्यांनी सांगितलेली सुपारी पूर्ण करू शकली नाही, त्याचा बदल त्यांनी इनवेद वेदना व्यक्त करत होते. कारण उद्धव ठाकरेंनी 3दा सुपारी दिली, एकदा वाशिम, एकदा पुणे, एकदा खार, हे 3ही वेळा सुपारी दिली. पण किरीट सोमय्याचं झालं नाही. काच इथे लागला, बारीक इथे नाही लागला, दगड असा गेला, काच फुटला पण डोक्यावर नाही लागला. म्हणून सुपारी त्यांनी 3 वेळा नाही 4 वेळा दिल्या. पहिल्यांदा मनसुख हिरणची हत्येची सुपारी प्रदीप शर्मा, सचिन वाझेला ठाकरे सरकारने दिली, त्याचा मृत्यू झाला. पण किरीट सोमय्या वाचला, क्योंकि मारने वाले ठाकरे सरकार से बचाने वाला ऊपर वाला ज्यादा बड़ा है. ओके, हाँ ओके. काल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील खूप टार्गेट करण्यात आलं होतं भाजपला. टोपी, भगव्या टोप्या घातल्या म्हणजे हिंदुत्व होत नाही, मनात हिंदुत्व मनात असावं लागतं. संघावर देखील टीका करण्यात आली होती. आहे ना, उद्धव ठाकरेची लाचारी किती दिसत होती, केविलवाणी परिस्थिती होती. ज्या बाळासाहेबांना लोक हिंदू हृदय सम्राट म्हणायचे, हा हिरवा वस्त्रधारी सोनिया मातेचा भक्त
इतकी केविलवाणी अवस्था आहे की म्हणून मी हिंदू आहे किती वेळा बोलावं लागते, पण नवीन नवीन आपल्याला माहित आहे ना, नवीन बातलेला आता बाकी बोलत नाहीये, ती अवस्था उद्धव ठाकरे दी झालेली आहे। उद्धव ठाकरे साहब को करारा जवाब मिलेगा। महीने भर में ठाकरे सरकार के साथ ठाकरे परिवार के हर एक सदस्य का हिसाब जनता के सामने रखा जाएगा। कल की सभा में कितना डरपोक लाचार मुख्यमंत्री अपनी पत्नी के ऊपर 19 बंगलों के आरोप हुए घोटाले के, उसका जवाब उद्धव ठाकरे लगा था मुझे कम से कम अपनी पत्नी को तो बचाएंगे। उद्धव ठाकरे साहब बताइए, रश्मि उद्धव ठाकरे के अलीबाग बंगलों पे 2 पत्र है, दोनों रश्मि उद्धव ठाकरे ने लिखे हैं। ये 2019 का पत्र है जिसमें रश्मि उद्धव ठाकरे ने लिखा है अलीबाग कोरलई के 19 बंगलों मेरे हैं, मैंने अन्वय नाइक से खरीदे हैं। अप्रैल 2014 में डिलीवरी ली तब ये बंगलो वहां थे। जब किरीट सोमैया ने भंडाफोड़ किया तो 2021 में रश्मि उद्धव ठाकरे ने एक और पत्र लिखा जिसमें लिखा ये 19 बंगलो मेरे नहीं थे, ये 19 बंगलो मेरे पास कभी भी नहीं थे। अप्रैल 2014 में जब अन्वय नाइक से जमीन खरीदी तब ये 19 बंगलो नहीं थे। उद्धव ठाकरे साहब असली हिंदुत्व नकली हिंदुत्व की बात में करेंगे, इसमें से कौन सी रश्मि उद्धव ठाकरे असली और कौन सी नकली है ये बताओ। डरपोक मुख्यमंत्री है जो मुख्यमंत्री अपनी पत्नी को भ्रष्टाचार के आरोप में शहीद करने निकले हैं, इसकी जांच तो होगी ही। और सिर्फ इतना ही नहीं, कल हमें लगा था 18 मंत्री नेताओं के ऊपर कार्रवाई हो रही है। प्रताप सरनाईक 35 करोड़ जब्त हुए, किशोरी पेडनेकर, अनिल परब, आनंद अड़सुल, संजय राउत, भावना गवली, सबके ऊपर कार्रवाई हो रही है। ठाकरे परिवार के साले साहब श्रीधर पाटनकर की 6.5 करोड़ की प्रॉपर्टी जब्त हुई। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे की कोमोर स्टॉक 7 करोड़ 7 करोड़ की नंदकिशोर चतुर्वेदी की एंट्री सामने आई। रश्मि उद्धव ठाकरे के 19 बंगलों का घोटाला सामने आया। श्रीजी होम का ठाकरे परिवार का घोटाला सामने आया। असली और नकली क्या है? उद्धव ठाकरे साहब, आपने 3 बार आपके गुंडा सेना को सुपारी दी किरीट सोमैया की हत्या करने की। वासिम में पुलिस ने लिखा है एफआईआर में कि 70-80 लोग थे पूना में किरीट सोमैया की हत्या करने के लिए। आपने शिवसेना को गुंडों को मुंबई से भेजा। एफआईआर में पुलिस ने लिखा है कि 72 से 75 लोग थे। खार पुलिस स्टेशन में हत्या करने का प्रयास हुआ, कांच फूटी, यहां लगी, यहां गया तो क्या होता? पत्थर ऐसा गया, कांच फूट गया, पत्थर यहां लगता तो क्या होता? लेकिन मारने वाले ठाकरे सरकार से बचाने वाला ऊपर वाला बड़ा है। उद्धव ठाकरे जी को अपने सरकार के माफियागिरी का, लूट का जवाब देने की हिम्मत नहीं, इसलिए टंट करके सभा में दूसरे नॉन इश्यू पे डाइवर्ट करने का प्रयास किया। हिसाब हम महीने भर के अंदर रखते हैं।